गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग। तो आज मेरी मम्मी ने मंगाए मेरे लिए स्पेशल अवेंजर टॉयज। हॅलो एव्हरीवन, मी पल्लवी तुमचं नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते। खरं तर आजचं नवीन ब्लॉग हा अवीने स्टार्ट केला। मग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तर मग मंडळी, कसे आहात सगळे? आज मी मस्त असं ढोकळा बनवायचा प्लॅनिंग केला होता। छान असं ढोकळ्याचं बॅटर बनवलं आणि त्यामध्ये शेवटी सर्व मिक्स करून सोडा टाकला। सोडा टाकून छान फेटून घेतलं आणि मग ढोकळा प्लेटमध्ये काढून घेतला। छान असं त्याला टॅप टॅप केलं आणि वाफवण्यासाठी ढोकळ्याचं बॅटर हे वाफेवरती म्हणजे पाण्याच्या वाफेवर ठेवून दिलं। मस्त असा ढोकळा बनेपर्यंत एका साईडला मी फोडणी करायला घेतली होती। ढोकळा वाफेवरती ठेवल्यानंतर 20-25 मिनिटांनी ढोकळा चेक करायला घेतला की ढोकळा व्यवस्थित झाला आहे की नाही। सुरी घेऊन आधी ढोकळ्याला छान असं एका साईडनी बघितलं तर ढोकळा चाकू एकदम क्लीन आला, म्हणजे ढोकळा आपला व्यवस्थित झालेला आहे। मग काय फोडणी करायला घेतली। फोडणीसाठी तेलामध्ये मोहरी टाकली, मोहरी छान तडतडू दिली। मग कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर टाकून फोडणी छान होऊ दिली। फोडणी झाल्यानंतर मस्त असं साखरेचं थोडं पाणी केलं आणि तेही ढोकळ्यावरती टाकून घेतलं आणि लगेच गरमागरम फोडणी ढोकळ्यावरती टाकली। एकीकडे फोडणीचा सुटणारा सुगंध आणि हा जो फोडणीचा आवाज आहे हा मनाला एक वेगळाच समाधान देऊन जात असतं नेहमी। मलाही तसंच झालं। मग काय छान गरमागरम फोडणी ही आपल्या आधी ढोकळ्याला छान कट करून घेतलं थंड झाल्यानंतर आणि मग त्याच्यावर आपण बनवलेली जी फोडणी होती ती फोडणी टाकली आणि अशा प्रकारे मस्त असा ढोकळा डेकोरेट केला। ढोकळा तर आज मस्तच झाला होता, छान फ्लफी झाला होता, कारण प्रमाण व्यवस्थित घेतलं की ढोकळा अजिबात चुकत नाही आणि खाण्यासाठीही चांगला लागतो। मला जास्त करून आपण घरी बनवलेला ढोकळा जास्त आवडतो आणि तो फ्रेशही असतो आणि आपण घरी बनवलेलाचं एक वेगळं समाधान असतो। मस्त असा ढोकळा छान फोडणी वगैरे देऊन मस्त डेकोरेट केला आणि मग आहोंसाठी पटकन असा नाश्ता सर्व केला। छान असा आहोंना नाश्ता वगैरे दिला आणि दुसऱ्या साईडला गरमागरम चहा ठेवायला घेतला। मग मंडळी, तुम्हाला कसा वाटत आहे ढोकळा? खरंच चवीलाही जसा दिसत होता तसंच चवीलाही खूपच छान झाला होता। मी टेस्ट केला आणि तुम्हालाही सांगितलं की ढोकळा कसा झाला आहे आणि स्पंजी एकदम सॉफ्ट असा ढोकळा झाला होता। या मग तुम्ही पण ढोकळा खाण्यासाठी। आज आहोंना जास्त काही काम नव्हतं, त्यामुळे ते सहज चक्कर मारण्यासाठी नाशिकला निघाले। मग काय आम्हीही तयारच होतो, मग आम्ही पण निघालो। मस्त असं बाहेर गेलो तर छान असं ऊन पडलं होतं। कबुतरांना बघून आवीला आणि मला तर असं वाटलं आम्ही जणू काही मुंबईलाच आलेलो आहे। मग बघता बघता आम्ही गंगेवर पाणी किती आहे हेही बघायला गेलो। पाणी इतकं होतं की बस। मग काय तिथे बसलो छान पाण्यामध्ये पाय सोडून, अगदी फ्रेश छान असं ऊन लागत होतं आणि पावसामुळे गंगेला पाणी पण सोडलेलं होतं, भरपूर असं पाणी होतं। आधी तर दुकानं त्या साईडला लागतात, पण पाण्यामुळे सर्व दुकानं सर्व स्टॉल ह्या साईडला लागलेले होते। मस्त असं पाण्याच्या ठिकाणी बसलो आणि मुलांना तर पाणी बघून खूपच आनंद झाला। आम्ही इतके पुढे बसलेलो होतो, पण माझं सतत मुलांकडे लक्ष होतं आणि त्यांना मी पकडूनही बसली होती। छान असं खळखळ पाण्याचा आवाज येत होता। आता श्रावण महिना चालू आहे, त्यामुळे गंगेवरती भरपूर फोटोशूट होताना आम्हाला दिसले। सर्व मुली, लहान लहान मुली सुद्धा छान अशा व्हाईट ड्रेसमध्ये
फोटोशूट करत होत्या. खरंच छान वातावरण होतं आणि बाहेरून येणारे लोकही खूपच येत होते, कारण आता श्रावण चालू आहे. आणि आम्ही तर तिथे मस्त असं बसलो होतो आणि मुलं तर वेगळीच मजा करत होते. त्यांनाही फ्रेश वाटलं होतं. मस्त असं तिथे फिरून वगैरे मग आम्ही घरी निघालो. थोड्याच वेळासाठी गेलो होतो, पण अगदी मन प्रसन्न होऊन गेलं. मग काय परतीच्या प्रवासाला लागलो तर आजकाल जागोजागी नुसतं ट्रॅफिक जॅम आपल्याला दिसत आहे. आणि त्यावरती वेगळं म्हणायला नको, सगळीकडे रस्ते खोदून ठेवलेले आहे. त्यामुळे ट्रॅफिक ही जाम झालेली आहे जिकडे बघावं तिकडे. मस्त असे ब्रिजच्या पिलरवरती जे काही चित्र काढलेले आहेत इतके आकर्षक आणि इतके सुंदर दिसतात. अगदी रस्त्याने जाताना वेगळाच आनंद आणि फ्रेशनेस देऊन जातात. मस्त असे त्याच्यावरती मुलांना शिकण्यासारखे डिजिटल प्रिंट मस्त असे फोटोज काढलेले आहेत. कुठे योगाचे पोजेस आहे, तर कुठे खेळाडूंचे चित्र आहेत, तर कुठे अंतराळातले चित्र आहेत. पण प्रत्येक चित्र हे मुलांना काहीतरी शिकवत आहे आणि चित्रही इतके हुबेहूब आहे, जणू काही अगदी स्क्रीनच आहे की काय असं वाटत आहे. पण खरंच खूपच छान केलेले आहेत. घरी आल्यानंतर आवीचं एक पार्सल आलं, ज्यामध्ये आवीचे सर्व सुपर हिरोज होते. आवीला सुपर हिरोज बघून तर वेगळाच आनंद झाला आणि अशा प्रकारे मस्त असं पार्सल ओपन करून आणि आवीच्या गोड अशा स्माईलने आमच्या दिवसाचा शेवट झाला. चला तर मग मी भेटते पुढच्याच अशा नवनवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा आणि खुश राहा. आणि हो, आपले पल्लवी ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. हाय गाइस, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तो आज मेरी मम्मी ने बनाए मेरे लिए स्पेशल अवेंजर टॉयज.